तर सायन पनवेल महामार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे। 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। अवजड वाहनांना बंदी आहे, तर मुंबईच्या दिशेनं वाहतूक कोंडी होताना दिसते। थांब संजय थांब। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणेंनी, पाहूया। सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली दिसून येते। आपण पाहू शकता सायन पनवेल महामार्गावर 7 ते 8 किलोमीटर वाहनांच्या रांगा या दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकता। अवजड वाहनांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे एका लाईनला मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं जी आहेत ते आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येत आहे। त्यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडीचा फटका जो आहे प्रवाशांना आणि मराठा बांधव यांना झालेला आहे। कारण मराठा बांधव जो वाशी या ठिकाणी राहत होता, तो मुंबईच्या दिशेने आझाद मैदानात जाण्यासाठी जो आहे वाहतूक कोंडीमध्ये तो अडकलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे वाहनांच्याच रांगा जे आहे या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत, त्यामुळे टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे। त्यामुळे त्या प्रवाशांना आणि जे मराठा बांधव आहेत त्यांना 1 तासापासून जो आहे वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।